हिंदुस्तानी न्यूज चॅनल। आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटा आशा वर्कर्स गट प्रवर्तक युनियनच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त C2 तसेच इतर केंद्रीय कामगार संघटना आणि संयुक्त किसान मंचाच्या वतीने देशव्यापी आंदोलनाचा हाक देण्यात आली होती। या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक सहभागी झाले आहेत। आशा व गट प्रवर्तकांच्या न्याय हक्कांसाठी युनियनने प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये कंत्राटी, मानधनी, प्रोत्साहन भत्ता आधारित कामगार कर्मचारी तसेच योजना कर्मचाऱ्यांना कायम करून किमान 30,000 रुपये वेतन द्यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी आणि पेन्शनसह सामाजिक सुरक्षा लागू करावी। कामगार विरोधी 4 श्रम संहिता रद्द करून कामगारांच्या बाजूने कामगार कायदे लागू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्याव्यात। राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करावे। तसेच गट प्रवर्तक आणि आशा यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सर्वसामान्य जनतेला चांगल्या दर्जाची मोफत सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही युनियनने केली आहे। या निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपाली दोरकर आणि राज्य महासचिव पुष्पा पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ग्रॅज्युएटी असेल ते लागू करावं। आरोग्य अभियान हे 5-5 वर्षाला त्याचं मुदतवाढ दिली जाते, तसं न करता आरोग्य अभियान कायम करावं आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे आशा आहेत आणि गटप्रवर्तक आहेत यांना कायम कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा। त्यांना बाकीच्या काही सेवा सुविधा, वेतन भत्ते वगैरे लागू करावेत आणि सर्व गोरगरिबांना, जनतेला आरोग्याच्या सुविधा मोफत आणि सुलभ करून द्याव्यात। या मागण्यांसाठी आज ॲक्च्युली आम्ही शांततापूर्ण या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्याचं निवेदन आपले आणि जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करून आमच्या मागण्या वरपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना विनंती केली आजच्या आंदोलनाच्या दृष्टीने। धन्यवाद। हिंदुस्तानी न्यूज चॅनलसाठी मी आसिफ शेख, सोलापूर।